नमस्कार, मी श्रद्धा मोहिते सिक्रेट्स ऑफ अध्यात्म या YouTube चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतेय। तर आजही आपल्याला सेलिब्रिटी आध्यात्मिक प्रश्न विचारणार आहेत। आजच्या आपल्या सेलिब्रिटी आहेत ह्या अशी ही बनवा बनवी या सुप्रसिद्ध चित्रपटापासून ज्यांनी आपली कारकीर्द सुरू केली आणि तब्बल 30 वर्ष त्यांनी चित्रपट, मालिका, नाटक, जाहिराती अशा विविध क्षेत्रामध्ये आपलं नाव हे उच्चपदी ठेवलं। त्या बहारदार अभिनेत्री सोबत उत्तम नृत्यांगना सुद्धा आहेत। श्रीमंत एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड हे त्यांचं प्रोडक्शन हाऊस। सध्याच्या या कोरोनाच्या महामारीच्या काळात त्यांनी अनेक गरजू व्यक्तींना मदत केली, कारण त्या पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या साहित्य, कला, संस्कृती या विभागाच्या त्या अध्यक्ष सुद्धा आहेत। तर अशा सर्व गुण संपन्न आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजेच प्रियाताई बेर्डे। सर्वप्रथम प्रियाताई बेर्डे यांना माझ्याकडून नमस्कार। आणि अर्थात प्रियाताई आज आपल्याला आध्यात्मिक प्रश्न विचारणार आहेत आणि अर्थात काजलताई गुडाळकर त्याची उत्तरं देणार आहेत। ताई गुडाळकरांबद्दल वेगळं काय सांगणार, कारण 27 विद्याशास्त्र संपन्न अशा काजलताई ह्या आध्यात्मिक प्रश्नाचं नक्कीच समाधानकारक उत्तर देतील याची मला खात्री आहे। तर पाहूयात प्रियाताईंनी आज कोणता आध्यात्मिक प्रश्न विचारलाय ते। नमस्कार, मी प्रिया बेर्डे। ताई गुडाळकर यांच्या सिक्रेट्स ऑफ अध्यात्म या कार्यक्रमाच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना आणि ताई गुडाळकरांना माझा मनपूर्वक नमस्कार। ताई, अध्यात्म हा माझा खरं तर आवडीचा विषय आहे, कारण असं म्हटलं जातं की काय नटनट्या सिनेमात काम करणाऱ्या यांना काय माहिती असणार देवधर्म किंवा जे काही आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा केली जाते किंवा काय, हे असं काही माहिती असणार। पण माझ्यातर्फे म्हणजे मी माझ्यातर्फे असं सांगेन की आमच्या घरामध्ये बऱ्यापैकी धार्मिक वातावरण होतं आणि अध्यात्म म्हणजे मी असं म्हणेन की माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही अडीअडचणी आल्या किंवा जे काही चॅलेंजेस आले त्या चॅलेंजेसना मी तोंड दिलं ते केवळ या अध्यात्माची जोड असल्यामुळे, कारण त्याने मला शक्ती मिळाली। कारण मी माझ्या आयुष्यामध्ये एकटी होते आणि माझ्या 2 मुलांना मी सांभाळत होते। अशा वेळेला मला स्वतःला मानसिक धैर्य वाढवण्यासाठी माझं मनोबल वाढवण्यासाठी मला अध्यात्माचा फार उपयोग झाला। त्यासाठी मी नामस्मरण आणखीन मेडिटेशन ह्या दोन्ही गोष्टींवर खूप भर दिला आणि जगदंबेच्या कृपेने, स्वामींच्या कृपेने मी आज इथपर्यंत आलेली आहे आणि अजूनही मीही त्यांची कास सोडलेली नाही। तर मला तुम्हाला असं एक फार वेळ न घेता 1-2 प्रश्न असे विचारायचे की नुकतंच आता एक सूर्यग्रहण झालं, तर या ग्रहणाचे आपल्या राशींवर काय परिणाम होतात आणि या ग्रहणामध्ये आपल्याला खूप सारे मंत्रजाप करायला सांगतात किंवा आपल्याला मेडिटेशन वगैरे करायला सांगितलं जातं। तर खरंच असा ह्या गोष्टींचा काही शास्त्रशुद्ध कारण आहे का आणि या गोष्टींचा काही उपयोग होतोय का? नमस्कार। एक स्त्री ही शक्तीचा स्रोत असतेच, पण ज्या वेळेला ती शक्तीची उपासना करते त्यावेळेला ती स्वतः बरोबर इतरांना देखील ऊर्जा देत असते। प्रिया बेर्डे ही अशीच एक स्त्री आहे जी सतत परमेश्वराची उपासना करत असते। ती स्वतः जगदंबेची उपासना करते, स्वामींची उपासना करते आणि म्हणूनच की काय त्यांच्यामधून येणाऱ्या ज्या शक्ती आहेत किंवा त्यांच्यामधून येणाऱ्या ज्या ऊर्जा आहेत त्या अत्यंत पॉझिटिव्ह आहेत, याचा अनुभव मी स्वतः देखील घेतलेला आहे। लक्ष्मीकांत बेर्डे यांचं एवढं मोठं वलय असताना देखील ते वलय सांभाळत स्वतःला सिद्ध करणं हे वाटतं तेवढं सोपं नव्हतं आणि त्यांनी ते तेवढं करून दाखवलं। मुलांना मोठं केलं, मुलांना नुसतं मोठं केलं नाही तर मुलांना सुसंस्कारित केलं। आज त्यांचा मुलगा अभिनय हा देखील मुख्य भूमिकांमध्ये कामं करतो आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे। हे सगळं करणं त्यांना वाटतं तेवढं सोपं नव्हतं आणि तरीसुद्धा त्यांनी ते सगळं केलं,
कारण त्यांच्या पाठीशी अध्यात्म होतं. त्यांनी इतक्या गोष्टी अध्यात्माच्या केलेल्या आहेत. त्यांनी ज्या वेळेला माझ्याशी या गोष्टी डिस्कस केल्या त्यावेळेला मला स्वतःला आश्चर्य वाटलं की एक बिझी स्केड्यूलमधली स्त्री इतकं करू शकते. नामस्मरण, यज्ञयाग, पारायण अशी अनेक विधी, अनेक गोष्टी त्या नित्याने करत असतात. आणि म्हणूनच का कुणास ठाऊक त्यांनी ग्रहणाविषयी किंवा ग्रहणाच्या या वेळेत नेमकं काय करायचं आहे आणि की ग्रहणाचा आपल्यावर काय परिणाम होतो याविषयीचा प्रश्न विचारलेला आहे. आणि त्यांचा हा प्रश्न अत्यंत सुंदर आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर ऐकणं हे तुमची गरजही आहे. कारण आत्तापर्यंत आपण ग्रहणाविषयी ज्या आध्यात्मिक माहिती ऐकतोय त्या कुठेतरी किंचितशा अपूर्ण आहेत असं मला वाटतं. आणि म्हणूनच या ग्रहण या विषयावरती मी थोडासा अभ्यास करून हा विषय इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पारंपरिकरित्या आपण जे ऐकलंय आतापर्यंत ग्रहणाविषयी आपण तेवढंच ऐकत असतो, आणखीन करत असतो किंवा याला श्रद्धा किंवा अंधश्रद्धा असं म्हणून सोडून देत असतो. अनेकदा असं होतं की ग्रहणात काही गोष्टीचं पालन करायला सांगितलेलं असतं आपल्या आजी आजोबांनी किंवा आपल्या पूर्वजांनी, आणि आपल्याला असं वाटतं की ते वेडे आहेत आणि त्यांनी जे सांगितलेलं आहे हे कदाचित असा देवभोळेपणा आहे. आणि हे आपण आत्ता विज्ञान युगात ह्या गोष्टी करणं म्हणजेच आपण काहीतरी चुकतोय असं आपल्याला वाटतं आणि आपण या गोष्टी सोडून देतो. परंतु यामागे काहीतरी गहन असं सायन्स किंवा विज्ञान आहे की नाही या विषयीचा हा आजचा विषय आहे ग्रहण. सर्वप्रथम आपण ग्रहण या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. ग्रहण म्हणजे ग्रास करणे. ग्रास करणे म्हणजे खाणे. आपण कसं म्हणतो की एखाद्या गोष्टीचा घास खाल्ला म्हणजे ग्रास केला, याला ग्रास करणे असं म्हणतो. म्हणजे ग्रहणात सूर्य किंवा चंद्राचा राहूने ग्रास केला म्हणजे ग्रहण. तर जर ग्रास केला, संपूर्ण त्यांनी ग्रास केला, तर मग पुन्हा ते आभाळात कसे दिसतात. तर आपण या गोष्टीला बाजूला ठेवून शब्दशः अर्थ पाहू. ग्रहण, ग्रह अधिक अण, आपण फोड करूया. ग्रह अधिक अण म्हणजे ग्रहण. ग्रह म्हणजे आकाशात जे तेजोमय गोळे दिसतात त्यांना ग्रह म्हणूया आपण. आणि अण, अण म्हणजे अणू. आपलं हे समस्त ब्रह्मांड किंवा ही पृथ्वी, या पृथ्वीवरील प्रत्येक वस्तू ही अणूंनी म्हणजे कणांनी बनलेली आहे आणि त्या कणांना अणू असं म्हणतात. म्हणून इथे आपण ही या पृथ्वीवरील प्रत्येक गोष्टीवर ग्रहणाचा किंवा ग्रहांचा प्रभाव पडतो आणि ग्रहणात तो विशेष पडतो, म्हणून ग्रहणाला महत्त्व इथे आपण देतोय. आता अणू म्हटलं की आपल्याला डेमॉस्क्रिटर्स आणि रुदरफोर्ड यांची आठवण होते. ग्रॅव्हिटी किंवा गुरुत्वाकर्षण म्हटलं की आपल्याला हक्काने न्यूटनची आठवण होते, हो की नाही. पण मी जर तुम्हाला असं म्हटलं की त्यांच्याही आधी ऋषी काळामध्ये कणाद ऋषींनी या सगळ्याचे शोध लावून ठेवले होते असं जर तुम्हाला सांगितलं तर ते खरं वाटेल का? ते खरं आहे, कारण कणाद ऋषींनी या सगळ्याचा शोध लावून आधीच ठेवला होता. आणि म्हणूनच आपली ही ऋषी परंपरा, आपल्या या सगळ्या गोष्टी त्या विज्ञानाशी आधारित आहेत. मुळात हा आजचा आपला विषय नाही, पण तरी सुद्धा ऊर्जा आणि अणू हे कळल्याशिवाय ग्रहण नेमकं काय आहे आणि ते कशा पद्धतीने आपल्यावरती इफेक्ट करत असतं हे आपल्याला कळणार नाही. ऊर्जा म्हणजे काय या प्रश्नाकडे आपण जाऊया. ऊर्जा म्हणजे एनर्जी. ऊर्जा म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर द्यायला गेलं तर अत्यंत सोपं आहे. ऊर्जा म्हणजे शक्ती. कुठचीही गोष्ट सिद्ध होण्यासाठी एक शक्ती लागते. म्हणजे अगदी आपल्याला लाईट लावायची असेल तरी सुद्धा आपल्याला विजेची ऊर्जा लागते. असेच कुठलीही आपल्या जगण्यासाठी ज्या ऊर्जा लागतात, ज्या पंचमहाभूतामध्ये ज्या ऊर्जा आहेत त्या सगळ्या आपल्या जीवनदायिनी आहेत. त्या जिथपर्यंत आपलं शरीर
ॲब्झॉर्ब करतोय तिथपर्यंत आपण जिवंत असतो. आणि जेव्हा या ऊर्जा आपण कमी कमी ॲब्झॉर्ब करू लागतो किंवा या ऊर्जा आपलं शरीर कमी कमी ॲब्झॉर्ब करायची सुरुवात करतं, त्यावेळेला आपण त्यानंतर काही दिवसातच आपला मृत्यू होतो. खरं सांगायचं तर मृत्यूच्या आधी एक काळी छाया दिसते अवतीभवती, जी अर्थात सगळ्यांना दिसत नाही, मात्र ती असते. तर ती काळी छाया म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ती ऊर्जा विरहित शरीर आहे हेच असतं. ती काळी छाया म्हणजे निगेटिव्ह काहीतरी आहे असं काही नसून त्या व्यक्तीच्या अवतीभोवती ऊर्जा नाही आहे किंवा ती ऊर्जा तो ॲब्झॉर्ब करू शकत नाही हेच आहे. आपल्या पंचमहाभूतातल्या ऊर्जा आपल्याला माहिती आहे, म्हणजे पाण्यातली ऊर्जा, अग्नीची ऊर्जा किंवा वाऱ्याची ऊर्जा, याबद्दल आपल्याला बऱ्यापैकी ज्ञान आहे. त्याचबरोबर पृथ्वीची ऊर्जा हे देखील आपल्याला माहिती आहे की पृथ्वीमध्ये देखील काहीतरी ऊर्जा असते. पण आपल्याला वैश्विक ऊर्जांबाबत जरा कमी ज्ञान आहे किंवा आपल्याला कमी माहिती आहे. सौर ऊर्जेबद्दल आपल्याला माहिती आहे, पण आपल्याला फक्त सौर ऊर्जाच मिळते का, तर तसं नाही आहे. आपल्याला इतर ग्रहांच्या देखील ऊर्जा मिळत असतात. आपल्याला सौर ऊर्जा ही सगळ्यात महत्त्वाची ऊर्जा आहेच, पण त्याबरोबर सौर ऊर्जेबरोबर चंद्राची ऊर्जा आणि इतर ग्रहांची देखील ऊर्जा आपल्याला मिळत असते. या काळामध्ये, ग्रहणाच्या काळामध्ये या सगळ्याच ऊर्जा कमी कमी झालेल्या असतात. म्हणजे सूर्यग्रहणाच्या वेळेला सूर्याकडनं येणाऱ्या ज्या ऊर्जा आहेत किंवा चंद्रग्रहणामध्ये चंद्राकडनं येणाऱ्या या ऊर्जा आहेत, या कमी झाल्याने पृथ्वी ही स्वतःची एक ऊर्जा जी आहे, पृथ्वीची जी ऊर्जा आहे, पृथ्वीची आपल्याला एकच ऊर्जा माहिती आहे की ती म्हणजे गुरुत्वाकर्षणाची ऊर्जा. पण पृथ्वीची फक्त तेवढीच ऊर्जा नाही, पृथ्वीमध्ये अनेक ऊर्जा आहेत. ती त्यावेळेला जेव्हा ग्रहण ज्यावेळेला सुरू असतं, म्हणजे वैश्विक ज्या ऊर्जा आपल्याकडे येत असतात, ज्या रोज येतात, ज्या आपल्याला अत्यंत महत्त्वाच्या आहेत, आपल्या जीवनदायिनी आहेत, पाण्या इतक्या वाऱ्या इतक्याच त्या महत्त्वाच्या आहेत, त्या वेळेमध्ये, त्या काळामध्ये अत्यंत कमी झालेल्या असतात. मग पृथ्वी आपल्यामधून, स्वतःमधून एक ऊर्जा बाहेर सोडत असते. म्हणजे आपत्काळी सरकार कसं आपल्याला वेगवेगळे पॅकेज देतो, तसंच ही पृथ्वी आपल्याला या आपत्काळी म्हणजे या ग्रहण काळामध्ये स्वतःची ऊर्जा देत असते, स्वतःमध्ये साठवलेली ऊर्जा आपल्याला देत असते. आता या ऊर्जा आपल्याला मात्र जाणवत नाहीत, पण या ऊर्जा पशुपक्ष्यांना नक्कीच जाणवतात. रानात, जंगलात किंवा अगदी गावातही तुम्ही पाहिलत ना, तर पशुपक्षी किंवा पाळीव प्राणी हे अत्यंत शांत झालेले असतात. व्रात्य अशी ही वानरं जी आहेत ती देखील एखाद्या साधूसारखी शांत बसतात, कारण ग्रहण काळामध्ये त्यांना हे जाणवतं, त्यांना ही ऊर्जा, जशी जी आपल्याला ऊर्जा आवश्यक आहे तशी जी प्रत्येक प्राण्याला, प्रत्येक सजीवाला ही ऊर्जा, ही जीवन ऊर्जा, ही वैश्विक ऊर्जा गरजेची असते, तशी ती त्यांनाही आवश्यक असते. पूर्वी जी आपल्याला जाणीव होत होती, जशी पशुपक्ष्यांना जी जाणीव होते आजही, ती पूर्वी आपल्यालाही जाणीव होत होती. पृथ्वीच्या कंपनांची आपल्याला जाणीव होत होती. सद्यस्थितीमध्ये आपण हे सगळं विसरलेलो आहोत आणि याची जाणीव कदाचित आपल्या पूर्वजांना किंवा ऋषीमुनींना असावी, आणि म्हणूनच त्यांनी काही नियम, ग्रहणाच्या वेळेचे काही नियम करून ठेवलेले आहेत. तर ते नियम असे आहेत की शरीराची कमीत कमी हालचाल करावी किंवा शरीर खाजवू नये, डोकं खाजवू नये, दात घासू नयेत, म्हणजे ग्रहणामध्ये काही गोष्टी करू नयेत, समागमन करू नये किंवा इकडनं तिकडे धावू नये. अशा ज्या उत्साहाच्या किंवा जास्त शरीर हलवण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या करू नयेत, असं आपल्या पूर्वजांनी त्यांच्या नियमामध्ये सांगून ठेवलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल असं का, मुळात प्रश्नच हा आहे ना की असं का करू नये किंवा असं का करावं. तर या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपली अधिकतम ऊर्जा खर्च होते.
म्हणजे ती फक्त शारीरिक ऊर्जाच नसते, तर आपण जी ऊर्जा बाहेरून ॲब्झॉर्ब करतो किंवा आपण बाहेरून ती घेतो ती देखील ऊर्जा आपली खर्च होत असते. आणखीन बाहेरून येणाऱ्या ज्या ग्रहांच्या किंवा वैश्विक ऊर्जा असतात त्या नेमक्या या काळामध्ये एकदम कमी झालेल्या असतात आणि पृथ्वी काहीतरी आपल्याला देत असते. तर या काळात हे सगळं करण्यापेक्षा जर तुम्ही पृथ्वीवर म्हणजे जमिनीवर जर बसलात आणि आपला जो मणका आहे त्याचं शेवटचं टोक म्हणजे आपण त्याला माकडहाड म्हणतो, त्या टोकातून तुम्हाला पृथ्वीमधून येणाऱ्या ज्या ऊर्जा आहेत त्या तुम्हाला ग्रहण करता येतात. या काळामध्ये नुसतीच ऊर्जा आपण ॲब्झॉर्ब करत नाही, तर आपल्या ब्रेनमधून जी पिट्युटरी ग्लँड आहे ती उद्दीपित होत असते आणि आपल्या माकडहाडाशी जी एक ग्लँड आहे जिला आज आपण कुंडलिनी असं म्हणतो, म्हणजे पूर्वीपासून हा शब्द आहे, त्या ग्लँडला कुंडलिनी शक्ती असं आपण म्हटलं जातं. तर ती कुंडलिनी शक्ती जी अधोगामिनी असते ती ऊर्ध्वगामिनी होते, म्हणजे ती खालच्या बाजूला असते, ती त्यावेळेला वरच्या बाजूला सरकते आणि मग आपल्याला जे मंत्र आहेत, साधना आहेत, याचा आपल्याला अधिकाधिक फायदा होतो. आपल्याला जे कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे, आपली जी चक्र आपल्याला जागृत करायची आहे त्याची सुरुवात या पृथ्वीमधून ज्या येणाऱ्या लहरी आहेत त्या ही कुंडलिनी जागृत करण्यासाठी उपयोगाची आहे. आणि म्हणून या काळामध्ये हा काळ अत्यंत तुमची कुंडलिनी जागृती करण्यासाठी हा उत्तम काळ असतो. या काळामध्ये दुसरं काहीतरी करण्यापेक्षा तुम्ही पृथ्वीवर बसून नुसते साधे मंत्र जाप जरी केले तरी सुद्धा तुमची कुंडलिनी जागृत होऊ शकते, जी गोष्ट तुम्हाला अनेक वर्षानुवर्ष प्रयत्न करूनही मिळत नाही ती गोष्ट तुम्हाला या काळामध्ये मिळते. आता कुंडलिनी जागृतीसाठी मंत्र का करावेत असं जर आपण म्हटलं तर मंत्र या गोष्टीला स्वतःचा एक नाद असतो आणि नादामध्ये एक शक्ती असते. ती शक्ती ज्या वेळेला लयबद्ध होते त्यावेळेला आपल्या भोवती एक स्वतःची एनर्जी तयार होते आणि या काळामध्ये एनर्जीची कमतरता असते म्हणूनच आपण या सगळ्या गोष्टी करत असतो. त्यामुळे या काळामध्ये मंत्र, जप, नामस्मरण जे थोडेसे उच्च स्वरांमध्ये केले जातात, अधिक उच्च स्वरांमधले मी म्हणत नाही, की थोडेसे उच्च स्वरांमध्ये आणि लयबद्ध पद्धतीने जे केले जातात, त्यामुळे कुंडलिनी जागृतीसाठी तो काळ, ती वेळ अत्यंत शुभ किंवा अत्यंत चांगली असते. बरं, काही लोक असं म्हटले की आम्ही कुंडलिनी जप वगैरे या गोष्टीला काही मानत नाही, तर आम्ही कशाला मग देवघरात बसायचं. तर त्यामागे देखील एक छोटंसं सायन्स असं आहे की देवघरामध्ये आता सध्या देवघरामध्ये वास्तुतज्ञ जो देवाचा कळस किंवा ज्याला आपण डोम किंवा पिरॅमिड म्हणूया तो ठेवू नये असं म्हणतात. परंतु पूर्वीच्या काळी हा जो कळस होता किंवा हा जो पिरॅमिड होता हा देवाऱ्याच्या वरती ठेवणं किंवा तो ठेवायलाच लागत होता, कारण त्यामध्ये जी वैश्विक ऊर्जा जी आहे, वरून येणारी अवकाशातून येणारी जी ऊर्जा आहे ती त्या पिरॅमिडमध्ये साठवली जायची. आजही अनेक घरांमध्ये हे असे पिरॅमिड ठेवले जातात. मात्र असं आहे की त्याची जर एनर्जी तुम्ही नीट पद्धतीने वापरली नाही, समजा त्याच देवघरात जाऊन किंवा त्या देवाच्या भोवती जाऊन जर तुम्ही नेगेटिव्ह काही गोष्टी बोलल्या तर त्या देखील तुमच्याकडे परत येतात. आणखीन तुमच्या घरातलं स्वास्थ्य बिघडू शकतं. स्वास्थ्य याचा अर्थ असा की तुमच्या घरामध्ये वाद होऊ शकतात किंवा इतर नेगेटिव्हली काही गोष्टी होऊ शकतात. म्हणून हल्ली वास्तुतज्ञ पिरॅमिड घरामध्ये ठेवू नये किंवा देवाच्या वरती जो कलश असतो किंवा कळस असतो तो ठेवू नये असं म्हणतात.
पण पूर्वीच्या काळी किंवा मंदिरांमध्ये आजही तो जो पिरामिड आहे तो तसाच ठेवलेला असतो आणि त्याच्यामध्ये ही वैश्विक ऊर्जा काही तासांसाठी तशीच ॲब्झॉर्ब करून ठेवलेली असते. किंवा जसं इन्व्हर्टर, लाईट जाते आणि आपण इन्व्हर्टर वापरतो, तसंच आता वैश्विक ऊर्जा नाही आहेत, ग्रहण काळात वैश्विक ऊर्जा नाही आहेत. मग या काळामध्ये या पिरॅमिड्समध्ये साठवलेल्या ऊर्जा या आपल्याला त्याच लेवलच्या आणि तशाच आपल्याला मिळत असतात. आणि म्हणून या ऊर्जा मिळवण्यासाठी आपण त्या देवघरात किंवा त्या पिरॅमिड जवळ किंवा देवळात शांतपणे त्या तिथे जाऊन नुसतं शांतपणे जरी बसलो तरी सुद्धा आपल्याला या नसलेल्या पृथ्वीवरती कमी झालेल्या ऊर्जा आपल्याला मिळू शकतात. आता आपण बघितलं की आपण देवघरात का बसावं किंवा मंत्र साधनेसाठी आपण विशिष्ट जागी म्हणजे जमिनीवर का बसावं. तर काही लोक, काही साधू तुम्हाला पाण्यात बसलेले म्हणजे समुद्रात किंवा नदीत बसलेले, जास्त करून नदीत बसलेले दिसतात. तर ते असं का करत नसतील का? ते आपल्या सगळेजण करतात म्हणून ते करतात का? तर तसं नाहीये. जशी ऊर्जा ही देवाच्या कलशामध्ये असते किंवा कळसामध्ये असते, तशीच ही ऊर्जा वाहत्या पाण्यामध्ये देखील अशीच साठवलेली असते. वैश्विक ऊर्जा ही डोमामध्ये आणखीन वाहत्या पाण्यामध्ये साठवलेली असते. तात्पुरतं का होईना की काही तासांसाठी का होईना ही ऊर्जा वाहत्या पाण्यात असते आणि म्हणून हे मंत्र साधक जे आहेत ते पाण्यात बसलेले असतात आणि पाण्यात बसून मंत्र करतात. आता मगाशी मी तुम्हाला असं म्हटलं होतं की अति हालचाल करू नये, हे सगळे साधू शांत बसलेले असतात. याच्या मागे कारण आहे. मगाशी ज्याप्रमाणे मी सांगितलं की हालचाल करू नये शरीराची किंवा शरीराचं घर्षण करू नये, त्याच्या मागे देखील हेच आहे की शरीराची जास्त हालचाल केल्याने आपल्या शरीरातील एखादी नस, आपल्या शरीरात ज्या बारीक नसा असतात, डोळ्याच्या, डोक्याच्या, इतर ज्या नसा आहेत त्या अत्यंत तंतुमय, अत्यंत बारीक असतात. आणि या काळामध्ये आपल्याला ज्या आपल्या लाईफ सेवर ऊर्जा आहेत किंवा एनर्जी आहेत त्या मिळत नसल्यामुळे अति आपल्या हालचालीने यातील एखादी नस फाटू शकते आणि कदाचित त्यावेळेला आपल्याला ते कळत नाही. कालांतराने याचे आपल्यावर दुष्परिणाम होऊ शकतात आणि ते होतात. त्यामुळे अति आपण शरीराची हालचाल या काळात करू नये. या काळात शांत जमिनीवर बसावं किंवा मग पाण्यात बसावं. पाण्यात बसणं शक्य नाहीये, त्यामुळे जमिनीवर बसणं हे सर्वोत्तम. आता पुढची गोष्ट अशी की गर्भवती स्त्रियांना ग्रहण काळ पाळणं गरजेचं आहे का? गर्भवती स्त्रीने ग्रहण काळात काही खाऊ नये किंवा बाहेर जाऊ नये असा जो प्रघात आहे तो चुकीचा आहे का? किंवा हल्ली मुली त्या पाळत नाहीत किंवा त्यांना ते कंटाळा येतो. तर सायंटिफिकली असं देखील म्हटलं जातं की त्याचा तसा काही परिणाम होत नाही. तर खरंच त्याचा परिणाम होत नाही का? सगळ्याच दृष्टीने जर पाहायला गेलं तर सायन्स एक वेगळं काहीतरी सांगतं आणि अध्यात्म एक वेगळं काहीतरी सांगतं. तर आपण मगासपासून मी सांगते की ऊर्जा कमी होतात म्हणजे आपल्या अवतीभोवतीच्या ऊर्जा म्हणजे ऑरा त्यावेळेला आपला कमकुवत झालेला असतो. आणि गर्भवती स्त्रीला एका बरोबर आपल्या तिच्या पोटामध्ये दुसरं बाळ असल्यामुळे तिला त्यावेळेला सगळ्यात जास्त गरज असते या ऑऱ्याची, म्हणजे या ऊर्जांची गरज सगळ्यात जास्त असते. बरोबर या काळामध्ये तिची स्वतःची ऊर्जा कमी झालेली असते, त्यामुळे तिच्या बाळाची देखील ऊर्जा यावेळेला कमी झालेली असते. ती स्वतःची ऊर्जा कमी होते, त्यामुळे ती तिचं शरीर ते आपली स्वतःची ऊर्जा त्या बाळाला देत असतं. आणि अशा वेळेला मग तिच्याकडे ती ऊर्जा राहत नाही किंवा ती कमी होते. मग अशा वेळेला या स्त्रीने जर शरीराची जास्त हालचाल केली किंवा ती ग्रहण काळामध्ये बाहेर गेली तर कदाचित तिच्यावर काहीतरी नक्की परिणाम होऊ शकतात. बाळावर परिणाम होणं वगैरे हे नंतरचं, पण तिच्यावर परिणाम होऊ शकतात. एखादी तिची नस डॅमेज होऊ शकते जिची अडचण तिला पुढे जाऊन येऊ शकते. गर्भाशयाशी संबंधित काहीतरी अडचणी देखील येऊ शकतात. मी पाहिलेलं आहे. अर्थात हे करण्याची काही गरज आहे असं माझं अजिबात म्हणणं नाहीये की गावामध्ये
मी ही पाहिलेली गोष्ट आहे की एका गर्भवती स्त्रीला तिच्या सासूने तिच्या पोटावरती तुळशीतली माती काढून तिच्या पोटाला लावली होती आणि त्या स्त्रीने ते मान्य केलं होतं. कदाचित तिच्या आई वडिलांनी तिला तसं काहीतरी सांगितलं असेल. मग मी या गोष्टीचा जेव्हा विचार केला, आणखीन वाचन केलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं की तुळशीतली माती असं का त्याने केलं असेल. तर याचा तुळस ही खूप महत्वाचं कार्य या ग्रहण काळात करते. ग्रहण काळामध्ये आपण म्हणतो की खाऊ नये, पिऊ नये, म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम आपली थोडीशी कमकुवत झालेली असते, थोडीशी किंवा जास्त प्रमाणात ती कमकुवत झालेली असते असं आपण म्हणूया. पाण्याचं असं आहे की पाण्यामध्ये सगळ्यात जास्त या एनर्जी ज्या आहेत, वैश्विक एनर्जी, या काम करत असतात आणि बरोबर पाण्यामध्ये, स्थिर पाण्यामध्ये याच वेळेला या एनर्जीचं काम थांबतं किंवा त्याच्यामध्ये कदाचित निगेटिव्ह रित्या ते त्यांचं कार्य सुरू होत असावं. तर अशा वेळेला ही जी तुळस आहे, ही तुळस अत्यंत महत्वाचं काम करते. कारण तुळस पाण्यामध्ये घातल्यानंतर ती ओझोन लहर तयार करते. ज्याप्रमाणे अवकाशात ओझोन लहर असतो त्याप्रमाणे तुळशीची पानं, तुळशीचे सगळेच अवयव, इवन तुळशीची माती देखील, मगाशी मी माती म्हटलं तसं, तुळस ह्या सगळ्या पाण्यामध्ये जर तुम्ही असे टाकलीत, म्हणजे आपण थोडीशी एखाद तुळशीचं पान टाकतो पाण्यामध्ये, दुधामध्ये, दूध देखील हे द्रव पदार्थ आहे, तर ते तसं न करता पूर्ण त्याने कव्हर करायचं आणि त्यामुळे हे जे पाणी असतं किंवा हे द्रव पदार्थ असतात हे एका ओझोन लहर सारखं त्याच्यामध्ये एक लहर तयार होते आणि मग आपण ते पाणी किंवा ते लिक्विड किंवा ते अन्न पदार्थ आपण नंतर खाऊ शकतो. पण ते जर आपण नाही टाकलं तर ते पाणी किंवा इतर जे पदार्थ आहेत ते दूषित होतात. तर तुळशीला अनन्यसाधारण महत्व आहे. या काळात तर ते जास्त महत्व आहे. मी हा सांगितलेला म्हणजे मी पाहिलेला हा प्रसंग तुम्हाला सांगितला, हा करण्याची काही गरज नाही. मात्र मातीमध्ये स्वतःमध्ये एक शक्ती असते आणि तुळशीच्या मातीमध्ये ती द्विगुणित, शतगुणित झालेली असते. आता मी तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या की आपल्या पृथ्वीवरील प्रत्येक गोष्टीवरती या ग्रहणाचा कसा परिणाम होतो. म्हणजे जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे ग्रह आणि अणू याचा संबंध कसा एकमेकांशी येतो. तो म्हणजे अणू म्हणजे आपली समस्त पृथ्वीतल्या प्रत्येक गोष्टीवरती या ग्रहणाचा परिणाम होत असतो. आता एक खूप महत्वाचं असं की राशींवरती परिणाम होतो का, हा नेहमीचाच प्रश्न आहे. बरेच चॅनल्स हे दाखवत असतात की राशींवरती काय परिणाम होतो. हो, राशींवरती परिणाम होतो, पण कुठल्या राशींवरती? आकाशातल्या राशींवरती परिणाम होतो. आपल्यावरती त्याचा काहीही परिणाम होत नाही. राशी परत्वे आपल्यावर काहीही परिणाम होत नाही. हा, आपल्या शरीरावरती परिणाम होतो. राशींवरती काही लोक खूप खुश होतात की आता मला धनलाभ होणार आहे, किंवा काही लोक खूप दुःखी होतात की माझ्याकडनं असे प्रॉब्लेम्स होणार आहेत, माझी तब्येत बिघडणार आहे, किंवा अजून काहीतरी अनिष्ट परिणाम वगैरे जे ज्योतिषी असे वेगळ्या मोठ्या शब्दात सांगतात, असं काहीतरी होणार आहे. तर असं काहीही होत नाही. याचा तुम्ही फार जास्त विचार करू नका. छान होणार आहे एवढंच तुम्ही घ्या, वाईट होणार आहे तुम्ही ते सोडून द्या परमेश्वरावर. कारण या काळामध्ये एनर्जी, पृथ्वीची एनर्जी ही जास्त प्रमाणात तुमच्यामध्ये ॲब्झॉर्ब होत असते. त्यामुळे खूप पॉझिटिव्ह राहा, खूप आनंदात राहा. हे ज्योतिषी काय काय सांगतात, मी सुद्धा ज्योतिषी आहे, पण काही लोक हे जे चुकीच्या पद्धतीने सांगतात आणि मोठमोठे शब्द घेऊन सांगतात, याच्याकडे लक्ष देऊ नका. उलट जितकं ते पॉझिटिव्ह जे सांगतील तेवढंच तुम्ही घ्या. या काळामध्ये, या ग्रहण काळामध्ये पृथ्वी एक वेगळ्याच एनर्जी, अत्यंत चांगल्या एनर्जी आपल्याला देत असते. त्या एनर्जी तुम्ही शांत एका जागी बसून त्या ॲब्झॉर्ब करा. तुमची शारीरिक ताकद वाढवा, तुमची मानसिक ताकद वाढवा, तुमचा ऑरा वाढवा. आणि
या सगळ्या एनर्जी ॲब्झॉर्ब करून आनंदात राहा. तुमचा भविष्यकाळ खूप चांगला आणि सुखात जाईल असाच विचार करा. कारण जर तुम्ही असाच विचार केला तरच तुमचा भविष्यकाळ अत्यंत सुखमय जाणार आहे. तुम्हाला काय वाटतं? धन्यवाद. तर ग्रहणामागे एवढं मोठं सायन्स आहे आणि आपल्या ऋषीमुनींनी इतक्या सोप्या पद्धतीने ते मांडून ठेवलंय हे ताई कुडाळकरांमुळे आज आपल्याला कळतंय. त्यासाठी ताई खरंच तुम्हाला थँक्यू सो मच. आणि अर्थात प्रियाताईंनी जो आध्यात्मिक प्रश्न विचारलाय त्यासाठी प्रियाताईंचे मनपूर्वक आभार. तर रसिक प्रेक्षक हो, तुम्हाला सुद्धा या प्रश्नाचं उत्तर समाधानकारक वाटलं असेल आणि आवडलं असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा. आणि अर्थात हे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि असेच विविध गूढ प्रश्न जे अध्यात्माशी निगडित आहेत पण त्यांची उत्तर मात्र सायंटिफिक आहेत असे प्रश्न जाणून घ्यायचे असतील तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पाहत रहा सिक्रेट्स ऑफ अध्यात्म यूट्यूब चॅनल. कारण भेटूयात पुढच्या एपिसोड मध्ये प्रियाताईंसोबतच. कारण प्रियाताई आणखी एक आध्यात्मिक प्रश्न आपल्याला विचारणार आहेत.